सो गाईज वेलकम टू माय चॅनल. सो मी आज तुम्हाला काही माझे स्केचेस दाखवणार आहे, माझी जर्नी थोडक्यात. सो तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला जर बघायला गेलं तर मी कलर पेनमध्ये ट्राय केला होता. ह्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं ग्रेड आर्टिस्ट वगैरे असं कसला बिना ग्रेडनीच हे स्केच काढला आहे, पेंटिंग. सो तुम्ही बघू शकता. तर ही आहे एक वॉटर कलरमध्ये केली आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बघू शकता की आपले सुशांत सिंग सर यांचा ट्राय केला होता. हा पण बिना ग्रेडचाच आहे. तर हा आपला साधा पेन्सिलनेच केला आहे. जसं की आपली अप्सर झाली, नटराज झाली, तर हा कोणत्याही ग्रॅफाईट पेन्सिलनंतर नाही केला आहे. तेव्हा मला माहिती नव्हती की ग्रॅफाईट पेन्सिल म्हणजे काय आणि कशाने करतात ते. सो आपण बिना ग्रेडचाच काढला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा एक क्रिएटिव्हिटी म्हणून एक ट्राय केला होता. बालामध्ये जसं की निसर्ग चित्र दाखवायचं होतं. तर तुम्ही हे फोटो मी एक्झाम्पलसाठी आपलं पिंटरेस्टवरून घेतले आहेत. त्यानंतर बघू शकता हा दुसरा एक सुशांतचाच काढला होता. हा पण बिना ग्रेडचाच आहे. तर हा पण आपला साधा पेन्सिलनेच काढला आहे. हा कुठल्या प्रकारची चारकोल वगैरे ग्रॅफाईट पेन्सिल नाही आहे. त्यानंतर थोडंसं क्रिएटिव्ह म्हणून मी एक झाडावर आपलं गणपती बाप्पांचं काढलं होतं. तुम्ही बघू शकता याचं आणि तुम्ही बघू शकता आपण याचा रेफरन्स मी पिंटरेस्टवरून घेतला होता. त्यानंतर थोडं मी अपडेट केलं स्वतःला आणि पुढे जाऊन तुम्ही बघू शकता. इथेशी 24/2/2023 आहे स्केच. तर हा बघू शकता तुम्ही. हा पण बिना ग्रेडचा ते पण इथे थोडंसं मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि थोडीशी मेहनत घेतली आणि थोडंसं शिकलो आणि थोडासा चेंजेस तुम्हाला त्यात दिसू शकतो. शॅडो, लाईट, हायलाईट तुम्ही बघू शकता. तर आपण साधा पेन्सिलनेच, आपण कुठल्या ग्रॅफाईट पेन्सिल वगैरे या चारकोल पेन्सिल यूज नाही केला आहे. हा सुद्धा साधा पेन्सिलने काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कसा आवडला तर हे नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. तसेच लाईक करा, शेअर करा. त्यानंतर मी हा राधाकृष्णाचा काढला. हा सुद्धा रेफरन्स आपला पिंटरेस्टवरून घेतला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं वर्कवेअर वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही रेफरन्ससाठी आपला पिंटरेस्ट वगैरे यामध्ये येऊ शकतात. सो तुम्ही बघू शकता हा पण बिना ग्रेड आर्टिस्टच काढला आहे आणि इथेसुद्धा माझ्याकडं ग्रॅफाईट पेन्सिल वगैरे काही नव्हती, साध्या आपला पेन्सिलनेच काढला आहे. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एक ट्राय करत होतो, तुम्ही बघू शकता. आणि कागदसुद्धा एकदम नॉर्मलीच आहेत. हे कागद मी कुठे मागवले वगैरे नाही, तर मला माझ्या सरांनी दिले होते, तो ते चूज केले आहेत. हे त्यांचं साधं आपलं नोटबुक सारखाचे आहेत. तर ते एकदम प्लेन असल्यामुळे त्याच्यावर मी काढायचं ठरवलं. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता मी गणपती वगैरे काढला होता. तर हा सुद्धा आपला साधा पेन्सिलच काढला आहे. कुठल्याही प्रकारची ग्रॅफाईट पेन्सिल वगैरे नाही यूज केली याच्यामध्ये. त्यानंतर कुठल्या प्रकारची चारकोल पेन्सिल वगैरे नाही, तर मी साध्या पेन्सिलने शेडिंग, हायलाईट हे केलं आहे. तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट. सो हा बघायला गेला तर ग्रॅफाईट पेन्सिलसारखाच वाटलं, पण नॉर्मली आपल्या साध्या पेन्सिल काढला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर आर्टिस्ट आपलं धनुष यांचा मी प्रयत्न करतो काढण्याचा, ते तुम्ही बघू शकता. तर हा सुद्धा मी साधा पेन्सिल्स काढला आहे आणि यालासुद्धा मी ग्रेडला वगैरे यूज नाही केलं आहे. त्यानंतर मी थोडासा स्वतःला अपडेट केला आणि माझ्या मित्र सुहासाच्याकडून थोडंसं मी माहिती घेऊन मला असं कळलं की ग्रेड आर्टिस्टचा जर यूज केला, ग्रेड जर आपण लाईन खेचल्या तर थोडं त्याचं मेजरमेंट ते चांगले. तर सो त्याच्या सहाय्याने मी हा एक काढला. तर हा माझा फर्स्ट होता जो मी ग्रेड आर्टिस्टने काढला. त्याचा तुम्ही बघू शकता ग्रेड एकदम चांगला हा बसला आहे या फ्रेममध्ये. तसेच याचे जी मेजरमेंट आहे ते एकदम चांगली आहे, अलाइनमेंट वगैरे तुम्ही बघू शकता. तर हा कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. हा सुद्धा मी शॉर्टमध्ये टाकला आहे याचे व्हिडिओ, तुम्ही जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच हा माझा सेकंड व्हिडिओ जो मी माझ्या स्केच जर्नीसाठी ट्राय करते. सो तुम्ही बघू शकता. सो हा स्केच आहे श्रीकृष्णांचा, तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ग्रेड आर्टिस्ट यूज केला होता. आणि हा आपलं
श्रीकृष्ण जयंती आले होते, त्यामुळे मी ठरवलं की काहीतरी टाकूया आपल्या चॅनलला, तर हा काढला होता. त्याची डेट आहे 26/8/2024. तर हा गेल्या वर्षीचाच आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये शेअर करा. तर ह्यानंतर मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि ठरवलं की आता आपण कागदपडे दुसरी करू, कारण का आता ही सगळी माझी आपला सराव प्रॅक्टिससाठीच होतं. सो आणखीन नंतर दुसरे कागद वगैरे मागवले. त्यानंतर मी ठरवले की आता मी ग्रॅफाईट पेन्सिल वगैरे यूज करू शकतो. तर हा पण तुम्ही बघू शकता, तर हा पण साधा पेन्सिलच आहे. हा कुठला ग्रॅफाईट पेन्सिलचा वगैरे यूज केला नाही. तर ग्रॅफाईट पेन्सिल यूज झाला असेल तर 2-3 मला वाटते 2-3 स्केचमध्ये मी काहीतरी 2Bचाच ग्रॅफाईट पेन्सिल यूज केली होती. त्याच्यामध्ये हायलाईट आणि शॅडो मी दिला होता. तर थोडं डार्क आणि थोडं लाईट. तर यामध्ये सुद्धा मी जास्त 10B यूज नाही केलं, फक्त 2Bचीच पेन्सिल यूज केली आणि आपली साधी अप्सरा पेन्सिल वगैरे. ते तुम्ही बघू शकायचा रिझल्ट. तर इथून मी ठरवलं की आता मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो आणि मला सगळा कॉन्फिडन्स आला. तर मी नंतर थोडं बाय करण्यासाठी प्रयत्न केले. कारण एकदाच मी इन्व्हेस्टमेंट मला करण्यासाठी माझे पैसेसुद्धा नव्हते, तर मी सर्चच करतो. तर आता थोडे पैसे वगैरे आले होते, तर मी ठरवलं की आता आपण इन्व्हेस्टमेंट करू. तुम्ही बघू शकता. तर ही होती आपली साधी पेन्सिलची जर्नी. सो तुम्ही बघू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. सो थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतो. ह्यामध्ये मी A3 साईज A4च्या मध्ये जे साईज ते पेपरची, त्यामध्ये काही स्केच वगैरे काढले आहेत, तुम्ही बघू शकता. सो तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो एवढंच या व्हिडिओमध्ये. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सो काही चुकलं असेल तर माफ करा, आणि काही असेल ॲडवाईस वगैरे द्यायचं असेल, कोणी आर्टिस्टवर माझा हा व्हिडिओ बघत असेल, कोणी नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सांगा कसं आहे व्हिडिओ, कसा नाही, कसा वाटला. सो थँक्यू पुन्हा एकदा. जय महाराष्ट्र.